आमच्यासोबत गुणरत्न सदावर्ते आहेत, त्यांचा विचारूया सर नेमकी काय झालं। आज जे आहे माननीय उच्च न्यायालयामध्ये जरंगे ज्या प्रकारे कोणत्याही कायद्याची परवानगी न घेता ज्या प्रकारे म्हणजे ज्याला आपण म्हणतो मोबोक्रेसीप्रमाणे मुंबईमध्ये येऊन मुंबईच्या आस्थापना बंद करायचा प्रयत्न, त्याचबरोबर शेअर मार्केट, मंत्रालय, सामान्य कष्टकऱ्यांच्या रोजीरोटीवर प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न जे चाललेला आहे शाळेंच्या बाबतीतला, कारण जे 20 तारखेपासून सुरू झालं आहे तर ॲम्ब्युलन्सेस 4-4 तास 1-1 तास लेट होत आहेत। त्याचबरोबर आत्ता पुण्याची घटना आम्ही माननीय न्यायालयाला दाखवली की पुणा कंप्लीट म्हणजे क्लोज डाऊन झाल्यासारखं आहे, आस्थापना जे आहेत सगळ्या बंद असल्यासारख्या आहेत आणि अशा प्रकारची परवानगी कायद्यान्वये नाही आहे। तेव्हा या व्यक्तीला कोण म्हणजे ज्या मराठा आरक्षणाला जयश्री पाटील यांच्या याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवलं, अशा प्रकारे आंदोलन होऊ शकते का शरद पवार सुप्रियाताईंच्या आशीर्वादाने? ह्या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे वाचून दाखवल्या। कशा प्रकारे जे आंदोलन ग्लोरीफाय करण्यासाठी खून होत आहेत, व्हायलेंट होत आहेत। सोलापूरचा पंढरपूरचा जो खून आहे, जो माळी समाजातल्या मुलाचा, तो दाखवला कोर्टामध्ये। महत्त्वाची गोष्टच डेमॉन्स्ट्रेट करून दाखवलं फाशी कशी असते आणि फाशी कशी दिसली। माननीय न्यायालयाने ते सुद्धा म्हणजे निरीक्षण पाहिलं की हो ही फाशी दिसते, कारण फाशी नेहमी अशी असते, फाशी अशी आहे म्हणजे हा खून आहे। आणि म्हणून न्यायालयाने जे आहे स्पष्टपणे सांगितलं की राज्य सरकारला विचारलं की तुमची भूमिका काय आहे। राज्य सरकार ज्यावेळेस आपली भूमिका मायबाप वेलफेअर स्टेट म्हणून सांगत होतं, त्यावेळेस आम्ही सांगितलं की राज्य सरकार त्या परिस्थितीत सांगू शकत नाही। त्याचं कारण स्पष्ट आहे की मंत्री 2 गटामध्ये विभागले गेलेले आहेत। एक गट जो आहे तो मराठ्यांचा आहे, जसे की विखे पाटील आणि ते, आणि दुसरा गट जो आहे तो आहे श्री छगन भुजबळ साहेबांचा। आणि त्यामुळं पोलिसांनी FIR दाखल केले, पोलिसांवर हल्ले झाले, तरी केसेस कशा मागे घ्यायला लागतात हे सुद्धा आम्ही न्यायालयाला सांगितलं, कागदावरून वाचून दाखवलं। आणि त्यामुळं न्यायालयाला एका गोष्टीचं गांभीर्य पटलं। न्यायालयाने स्पष्टपणे निर्देश दिले की ह्या केसमध्ये जी आम्ही म्हणजे जजमेंटवर रिलाय करत होतो, मुसलमानांचं जो आंदोलन होतं शाहीनबागचं, त्याच्यामध्ये स्पष्टपणे माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले त्यावर न्यायालयाने विचारलं की तुम्ही ह्याच्यावर काय करणार। आम्ही माननीय न्यायालयाला सांगितलं की ही जिम्मेदारी फक्त आता राज्य सरकारची नाही आहे, तर पॅरेग्राफ 18मध्ये ह्या सन्माननीय न्यायालयाने सुद्धा ह्या परिस्थितीला मॉनिटर करायचं आहे। न्यायालयाने सांगितलं आम्ही याचिका डिस्पोज ऑफ करणार नाही। दुसरी गोष्ट आम्ही न्यायालयाला सांगितलं की तुम्ही स्पष्ट निर्देश दिले तरच हे कुठेतरी थांबेल हा अशा प्रकारचा गोंधळ। त्यावर न्यायालयाने सांगितलं की आम्ही निर्देश देत आहोत की शहानीची जी जजमेंट आहे शाहीनबागवाली ती पूर्णपणे फॉलो करा। ज्याच्यामध्ये आम्ही हे सांगितलं की तुम्ही नुसतं प्लेनली म्हणाल तर कसं होईल, कारण सरकारने सांगितलं 5000 लोकांची कॅपॅसिटी आहे आझाद मैदानमध्ये। आम्ही सांगितलं की राईट टू स्लीप आता जे आहे एक फंडामेंटल राईट झालेला आहे याच्या जजमेंटच्या नंतर, सुप्रीम कोर्टच्या जजमेंटच्या नंतर। त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता स्पष्ट निर्देश द्यावेत। न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले, जर अर्जच केलेला नसेल तर त्यांना कळवून टाकायला सांगितलं आहे की तुम्हाला परवानगी नाही आहे, कारण त्यांनी अर्जच केला नाही असं दिसलं, त्रयस्थ व्यक्तीने अर्ज केला असं दिसलं। आणि ह्या सगळ्या गोष्टी ॲडॉमन्सी, मोबोक्रेसी, पब्लिक लाईफ डिस्टर्बन्स, स्कूल डिस्टर्बन्स, हेल्थ डिस्टर्बन्स, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आज न्यायालयाने आदेश पारित केले की सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्देश आहे त्या निर्देशाच्या आधारे त्यांना कळवावं, त्यांना रिस्ट्रेंट करावं। आम्ही सांगितलं बैलगाड्या घेऊन येत आहेत, आम्ही सांगितलं बफेलो घेऊन येत आहेत, आम्ही सांगितलं की पाहिजे त्या पद्धतीने मुंबईला डिस्टर्ब करायची भाषा करत आहेत, मंत्रालय डिस्टर्ब करायची भाषा करत आहेत। आज आम्ही दुसरी गोष्ट सांगितली न्यायालयाला, आम्ही म्हणलं की अर्जामध्ये काय लिहिलं आहे त्रयस्थ माणसाच्या परवानगी मागण्यासाठी। न्यायालय म्हणाले की हे परवानगी मागितली का, कारण त्याच्यात स्पष्ट डायरेक्शन दिले स्वतःच त्यांनी जरंगेच्या समर्थकांनी की आम्ही येणार आहोत, जेवणाची व्यवस्था करा। आम्ही सांगितलं आमरण उपोषणाला जरंगे येतं आहे की जेवण म्हणजे खजूर खायची, दूध प्यायचं, लघवी करायची आणि मी उपोषण आहे म्हणायचं, हे सुद्धा आम्ही न्यायालयाला ह्या शब्दात सांगितलं, दाखवलं। आणि त्यावर न्यायालयाने गंभीरपणे निरीक्षण नोंदवत जरंगेच्या बाबतीमध्ये तातडीनं कारवाई करून पब्लिक सेफ्टी, पब्लिक लाईफ, मोबोक्रेसी होणार नाही आणि कोणत्याच प्रकारे इकॉनॉमिक कॅपिटलला धोका होणार नाही याची काळजी घेण्यासाठी आणि तसे ऑर्डर पारित करण्यासाठी न्यायालयाने राज्य सरकारला निर्देशित केलेला आहे। पिटिशनची सुनावणी नेक्स्ट कोर्टाने सांगितलं लिबर्टी ग्रँट केलेली आहे, उद्या जरी अडचण असली, उद्या जरी फॉलो नाही झालं तर उद्यासुद्धा येऊ शकतं। आणि कोर्टाने 3 आठवड्याच्या नंतर हे ठेवलं आहे। जरंगेला
हाजीर हो म्हणून सांगितलं आहे कोर्टाने, कारण नोटीस काढली आहे कोर्टाने जरंगेला. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की आज मुंबईकरांसाठी बॉम्बे ही कॅपिटल आहे, इकॉनॉमिक कॅपिटल आहे. या कॅपिटलच्या लोकांसाठी एक फार मोठा म्हणजे ज्याला म्हणतो आणि हे सुद्धा यश आहे आमचं की असंविधानिक ठरलेल्या आरक्षणाच्या गलिच्छ राजकारणाच्या विरुद्ध जाऊन आम्ही उभे राहिलोत आणि आज न्यायालयाने मोठा दिलासा दिला.